श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की ज्याप्रमाणे पक्षी उड्डाणाबरोबर फळाला बिलगतो त्याप्रमाणे मनुष्याला त्या वेगाने ते फळ कसं प्राप्त करून घेता येईल। तो हलके हलके एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर जात जात काही वेळाने त्या मार्गाच्या आधाराने त्या फळांपर्यंत खात्रीने पोहोचतो। आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला आपण जी गोष्ट करतोय ना ती गोष्ट आपली लगेच झाली पाहिजे असं आपल्या सगळ्यांना नेहमीच वाटत असतं, पण श्रीकृष्ण अर्जुनाला समजावून सांगता आहेत की बघ, एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर, दुसऱ्या फांदीवरून तिसऱ्या फांदीवर तू जेव्हा जाशील तिसऱ्या फांदीपर्यंत त्यावेळेस तू नक्कीच तुझं ध्येय हे तू गाठलेलं असेल। पण ते कसं, जर तू हळूहळू या वेगाने जर जाशील तरच तू तुझ्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो। आणि पक्षी ज्याप्रमाणे त्या फांदीला बिलगतो त्याप्रमाणे आपल्याला फांदीला बिलगता येणार नाही, म्हणजेच की आपल्याला आपलं ध्येय लगेचच्या लगेच साध्य करता येणार नाही, तर ते तुला हळूहळू तुझ्या प्रयत्नांना यश मिळेपर्यंत तुला ते ध्येय गाठावं लागेल आणि नक्कीच तू तुझ्या ध्येयापर्यंत खात्रीने पोहोचशील असं श्रीकृष्ण अर्जुनाला समजावून सांगत आहेत।